हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत असतो. आपण उत्तर लिहिण्यासाठी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमध्ये जे एडिटोरियल येतात, जे आर्टिकल येतात, त्याच्यावर प्रश्न काढून त्यावर उत्तर लिहित असतो. जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओची स्पीड वाढवून बघण्याची सुविधा आहे, तिचा वापर तुम्ही करू शकता. द हिंदू, इंडियन एक्सप्रेसमध्ये मला काही आज महत्त्वाचं एडिटोरियल एवढं सापडलं नाही, त्यामुळे बिझनेस लाईन या वृत्तपत्रामधून आपण जे एडिटोरियल आलेलं आहे, होल्डिंग क्रेडिटर पॉवर इन IBC टू अकाउंट, हे आर्टिकल आता समजण्यासाठी आपल्याला इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड काय आहे हे माहीत पाहिजे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड, नादारी व दिवाळखोरी संहिता जी आहे तिची संपूर्ण माहिती घेणार आहोत. आता हे लक्षात घ्या, नादारी व दिवाळखोरी संहिता, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड. तर कुठे कुठे तर न्यूजपेपरमध्ये, मराठी न्यूजपेपरमध्ये लोकमतसारख्या नादारी या शब्दाच्या जागी दिवाळखोर वापरलेला आहे, दिवाळखोर व दिवाळखोरी संहिता. परंतु आपण या व्हिडिओमध्ये नादारी वापरलेला आहे इन्सॉल्व्हन्सीसाठी. आता नेमकं काय हे बघूया आपण. कंपनी आहे समजा, एक कोणतीही कंपनी घ्या आणि एक व्यक्ती आहे समजा, आणि त्याचा एखादा उद्योग आहे छोटा. कालच आपण MSMEवर व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याचा एखादा समजा छोटा उद्योग आहे, MSME इंडस्ट्री आहे समजा त्याची. आता या दोघांनी, आता कोणताही उद्योग असेल तर कर्ज घ्यावं लागतं. तर यांनी समजा कर्ज घेतलेलं आहे, बँकेकडून घेतलेले आहे, काही व्यक्तीकडून घेतलेले वगैरे वगैरेकडून घेतलेलं आहे, आणि हे जर कर्ज वापस करू शकत नसतील तर त्याला म्हणायचं नादारी. आणि दिवाळखोरी काय, तर जेव्हा न्यायालय तसं घोषित करेल की बाबा ही कंपनी किंवा हा व्यक्ती कर्ज वापस करू शकत नाही, याच्याकडे पैसा नाही वगैरे वगैरे, तर त्याला म्हणायचं दिवाळखोरी. तर हा डिफरन्स लक्षात घ्या नादारी व दिवाळखोरीमधला. आणि ही जी संहिता आहे ही यासाठी दिलेली आहे की आता काय करायचं पुढं. तर ही कंपनी तर बुडाली, याचा उद्योगसुद्धा बुडाला, मग आता पुढं काय करायचं, त्यासाठी ही संहिता दिलेली आहे. अगोदर प्रक्रिया होती, परंतु ती प्रक्रिया किचकट होती, कॉम्प्लेक्स होती. 4-5 कायद्याअंतर्गत ती चालत होती. जसं की SICA का, सिख इंडस्ट्रियल कंपनीज ॲक्ट हा एक कायदा आहे. आणि तुम्ही सरफैसी ॲक्टबद्दल ऐकले असेल, हा सुद्धा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत आणि अजून काही वेगळे कायदे आहेत, त्या कायद्याअंतर्गत ही प्रक्रिया चालायची. त्यामुळं हे कॉम्प्लेक्स किचकट गोष्टी झालेल्या होत्या, त्यामुळे ही संहिता आपण आणलेली आहे. उद्दिष्टे पाहूया काय काय. तर सर्व दिवाळखोरी व नादारी कायद्यांचे एकत्रीकरण करणे हे आपण पाहिलेलं आहे. प्रक्रिया सोपी व जलद करणे, ही कशी करायची. अगोदर जो कार्यकाळ होता, टाईम पिरियड होता, टाईमलाईन होती 180 दिवस आणि काही केसेसमध्ये 90 दिवस एक्स्ट्रा, असे एकूण तुम्हाला 270 दिवस होते. परंतु आता ही टाईमलाईन वाढवलेली आहे, 330 दिवस केलेली आहे. कर्जदार व भागीदार यांचे रक्षण करणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, बँक NPA कमी करणे. NPA काय असते, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. बँकेचे जे बुडीत कर्ज असतात त्याला NPA म्हणतात. आणि बँकेचा हा मोठा प्रॉब्लेम आहे NPAचा. आणि असं जर समजा उद्योग वगैरे बुडाली, कंपनी बुडाली, तर या बँकेनंच कर्ज दिलेलं असतं जास्त प्रमाणात, त्यामुळं बँकेला सुद्धा नुकसान होतं. आणि ह्या प्रोसेस थ्रू बँकेचे NPA कमी होतात. आता यंत्रणा पाहूया, काय यंत्रणा आहे. तर या कोडमध्ये, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडमध्ये, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स आहेत, नादारी व्यावसायिक, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज, नादारी व्यावसायिक संस्था, आणि इन्फॉर्मेशन युटिलिटीज, असे 3 महत्त्वाच्या संस्था आपल्यासाठी आहेत. तर इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल काय करतात, जे कर्जबाजारी असतात, डेटर असतात, त्यांची मालमत्ता ताब्यात घेतात. कमिटी ऑफ क्रेडिटर्स जे असतात, कर्जदारांची एक समिती स्थापन केली जाते, ती यांच्याद्वारे केली जाते. आणि रिझोल्युशन प्लॅन जो आहे, आता रिझोल्युशन प्लॅन काय, समजा एखादी कंपनी बुडाली, तर हे काय करतात इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल, त्यासाठी एक प्लॅन आणतात, एक योजना आणतात की त्या प्लॅनद्वारे काय होऊ नये, त्या कंपनीचं लिक्विडेशन होऊ नये. लिक्विडेशन काय असते पुढे पाहणारच आहोत आपण, पण इन शॉर्ट लक्षात ठेवा की लिक्विडेशन म्हणजे कंपनी विकून टाकणे समजा. परंतु आपलं या IBCचं उद्देश काय, कंपनी विकणे आहे का नाही, रिझोल्युशन देणे, त्यासाठी काहीतरी एक सोल्युशन देणे. जसं की यांनी कर्ज दिलेलं आहे, जे कर्जदार आहेत त्यांना काहीतरी टाईमलाईन वाढवून देणे,
किंवा त्यांचं काही कर्ज फेडणे, काही नंतर फेडणे, किंवा त्यांना काही दुसऱ्या स्वरूपात त्यांना शेअर्स वगैरे देणे, अशा काही गोष्टी करून रिझोल्यूशन करणे, हे या IBCचं उद्दिष्ट आहे. तर हे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल जे आहेत ते रिझोल्यूशन प्लॅन बनवतात. नंतर त्याचा अप्रूव्हल लागतं या कमिटी ऑफ क्रेडिटर्सचं, NCLTचं. त्या गोष्टी पुढे बघू आपण. इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सी ज्या असतात त्या यांच्या संदर्भात असतात. इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल संदर्भात त्यांच्या परीक्षा घेणे, त्यांना प्रमाणपत्र देणे, त्यांचा कंडक्ट, त्यांची वागणूक वगैरे या गोष्टी एन्श्युअर करणे, हे यांचं काम आहे. त्यांनी जर समजा त्यांची जर वागणूक बरोबर नसेल, करप्ट असेल, तर त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा हे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज करतात. तसे इन्फॉर्मेशन युटिलिटीज, जसं नाव आहे त्यांच्या इन्फॉर्मेशन आहे, तसं यांचं काम पण तेच आहे. माहिती गोळा करायची, माहिती खरी आहे की नाही, माहिती उपलब्ध करून द्यायची सर्वांना. माहिती म्हणजे काय, आता एखादी कंपनी बुडाली तर ती कसं काय बुडाली, काय बुडाली, ती खरंच बुडाली का, वगैरे वगैरे, या सर्व गोष्टीची माहिती गोळा करण्याचं काम या इन्फॉर्मेशन युटिलिटीज करतात. आता ॲडज्युडिकेशन ऑथॉरिटीजबद्दल माहिती घेऊ. निवाडा प्राधिकरण. तर हे काय आहे, तर तुम्ही हे समजू शकता, न्यायालय आहेत ॲक्च्युली, ट्रिब्युनल्स आहेत. आता जी कंपनी जर बुडाली तर प्रोसेस चालते बघा, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, NCLTमध्ये. आणि जर एखादा व्यक्ती असेल, त्याचा जर उद्योग असेल, तो बुडाला असेल, तर प्रोसेस चालते रिझोल्यूशनची डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये, DRTमध्ये. तर हे प्रिलिम्सला विचारलेले सुद्धा आहे राज्यसेवेच्या, आणि आतासुद्धा विचारू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. आता कर्जदारांची समिती जी आहे, कमिटी ऑफ क्रेडिटर्स, काय ते पाहूया. यांचं काम आहे जे कर्ज आहेत ते रिस्ट्रक्चर करणं. म्हणजे हे काय आहेत, कमिटी ऑफ क्रेडिटर्स म्हणजे कोण आहेत, ज्या बँका आहेत, ज्या बँकांनी कर्ज दिलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी याच्यामध्ये असतात. ज्या काही संस्था आहेत ज्यांनी कर्ज दिलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणजे कमिटी ऑफ क्रेडिटर्स, ज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेले आहेत. तर यांचं काम आहे कर्जांचं रिस्ट्रक्चरिंग करणं, आणि लिक्विडेशन जर झालं तर लिक्विडेशन प्रोसेसला मान्यता देणं, यांचं काम आहे. कोणताही निर्णय कमिटी ऑफ क्रेडिटर्स जेव्हा बसतात, त्यांची समिती जेव्हा बसते, बैठक होते, तेव्हा 66% लोकांनी, यांच्या सदस्यांनी मान्य करायला पाहिजे, तरच निर्णय पुढे जातो. आता बघूया इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया, नादारी दिवाळखोरी मंडळ. तर हे काय आहे, नियंत्रण करतं कशावर, ज्या मागं आपण यंत्रणा बघितली, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज, इन्फॉर्मेशन युटिलिटीज, यांच्यावर हे नियंत्रण करतं. याच्यामध्ये सदस्य असतात RBI कडून असतात, वित्त मंत्रालयाकडून असतात, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून असतात. तर एवढं तुम्हाला माहीत पाहिजे नादारखोरी दिवाळखोरी मंडळ जे आहे, IBBI जे आहे इंडियाचं, त्याबाबत. आता एक उदाहरण पाहूया आपण. हे उदाहरण पाहिलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता आपण या उदाहरणामध्ये अंबानी साहेबांची कंपनी बुडविणार आहोत. तर ही बघा, ही रिलायन्स कंपनी आहे. आता अंबानी साहेबांनी काय केलं, हात वर केले, म्हणले बा आता मी झालो दिवाळखोर. त्यांनी बँकरप्ट स्वतःला घोषित केलं. आता ह्या केसेसमध्ये अंबानी साहेब बी करू शकतात, नाहीतर मग ज्यांनी कर्ज दिलेलं आहे ते सुद्धा ह्या बँकरप्टसाठी अप्लाय करू शकतात. परंतु आपल्या केसमध्ये अंबानी साहेबांनाच केले समजा. मग रिलायन्स कंपनी जी अंबानी साहेबाची ती गेली नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडं. मग यांनी काय केलं, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलनं IRPs अपॉइंट केली. IRPs काय तर इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल्स. रिझोल्यूशन प्रोफेशनल आपण पाहिले, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल आपण पाठीमागं पाहिले. तर हे इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलच आहेत, फक्त हे इंटरिम आहेत. इंटरिम कशामुळे, कारण मेन कर्ज देणारे लोक जे आहेत त्यांचा अजून रोल आलेला नाही, आणि त्यांच्या अप्रुव्हलशिवाय कोणत्या गोष्टी पुढे जाणार नाहीत. त्यामुळे NCLTने इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल्स अपॉइंट केलेले आहेत. मग आता हे IRPs काय करतात, ही जी कर्जदारांची समिती आहे, कमिटी ऑफ क्रेडिटर्स आहेत, त्यांची निवड करतात. कोण बाबा जास्त, कोणी आता रिलायन्सला जास्त कर्ज दिलेलं आहे, त्यांच्या प्रायोरिटीनुसार ते लावतात, त्या कमिटीमध्ये त्याचा समावेश करतात, त्याचे काही नियम आहेत त्यानुसार करतात समावेश. आणि मग नंतर काय होतं, हे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल जे आहेत ते हेच ठेवू शकतात, हे IRPs मधले जे आहेत तेच ठेवू शकतात जर यांना वाटलं तर, नंतर दुसरेसुद्धा ते आणू शकतात. यांचं अप्रुव्हल लागतं, नंतर NCLTचं सुद्धा अप्रुव्हल लागतं, आणि पुन्हा मग हे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल म्हणून यांना आता पुढं म्हटलं जातं. मग आता इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल काय करणार, रिझोल्यूशन प्लॅन आणणार, योजना आणणार,
कशासाठी योजना आणणार? आता कंपनी बुडू नये म्हणून काय करायचं, याच्यासाठी हा प्लॅन हे IPs इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल तयार करतात. आता कन्फ्यूज होऊ नका, हे IPs म्हणजे कोण नाही, चार्टर्ड अकाउंटंट CA जसे असतात ना, तसंच हे स्पेशलाइज लोक असतात. त्यांची एक परीक्षा असते, CA सारखीच परीक्षा असतात त्यांच्यासुद्धा, आणि त्यांना हे काम दिलं जातं रिझोल्युशन करायचं. कंपनी बुडाली किंवा व्यक्तीची एखादी उद्योग वगैरे किंवा व्यक्तीचा एखादा उद्योग वगैरे बुडाला, तर हे जे रिझोल्युशन प्रोफेशनल जे असतात त्यांच्याकडे अधिकार असतात, त्यांना नॉलेज असतं या गोष्टी कशा पुढे न्यायच्या. तर हेच आहेत लोक, बाकी कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही. आता जेव्हा हे प्लॅन आणतात तेव्हा मग आता यांनी डिसाईड करायचं असतं की हा प्लॅन पुढे न्यायचा की नाही. मग आता हे निर्णय घेतात, पण कसा निर्णय घेतात, तर हे जे सदस्य आहे त्याच्यामधले 66% सदस्यांना म्हणायला पाहिजे की यस, हा जो प्लॅन तयार केलेला आहे हा प्लॅन आम्हाला मान्य आहे. हे यस म्हणले तर मग आता पुढं NCLT मध्ये प्रक्रिया चालते आणि 330 दिवसाच्या आत संपून जाते. आणि प्रत्येक निर्णय जो काय होईल पुढं सुद्धा ते असंच होणार. 66% या कमिटी ऑफ क्रेडिटर्सचं वोट लागणार म्हणजे लागणार, तरच कोणताही निर्णय पुढे जाणार. समजा यांनी हे प्लॅन रिजेक्टच केला की आम्हाला प्लॅन पाहिजेच नाही, मग लिक्विडेशन होतं. तर लिक्विडेशन काय ते पाहूया. लिक्विडेशन म्हणजे कंपनी विकून टाकणे. कंपनीची जी काही मशिनरी असेल, कंपनी जे काही मालमत्ता असेल, काही सुद्धा जे काही असेल कंपनीचं, ते विकून पैसे मिळवणे. आणि हे जे लोक आहेत स्वतः आपापले पैसे वापस घेतात, त्याला म्हणजे लिक्विडेशन. इन शॉर्ट, लिक्विडेशन म्हणजे कंपनी विकणे, त्या कंपनीचं अस्तित्वच राहत नाही. आणि हे लक्षात ठेवायचं आपल्याला की IBC कोड जो आहे त्याचं ध्येय कंपनी विकणे नाही, रिझोल्युशन प्लॅन आणणे आहे आणि कंपनी वाचवणे आहे. आता जेव्हा लिक्विडेशन होतं म्हणजे कंपनी विकली, समजा आता रिलायन्स कंपनी विकली, तर मग आता पैसे आले, पैसे कोणाकोणाला पहिल्यांदा भेटणार? सुरक्षित कर्जदार जे असतात त्यांना अगोदर पैसे भेटतात. सुरक्षित कर्जदार म्हणजे काय, तर यांनी काहीतरी गहाण ठेवून घेतलेले असतात वस्तू आणि मग कर्ज दिलेलं असतं. म्हणजे तारण ठेवून घेतलं आणि कर्ज दिलं, तर हे सुरक्षित कर्जदार, यांना अगोदर पैसे मिळतात. नंतर कर्मचारी व कामगार यांच्या पगारी जी काही थकबाकी असेल त्या सर्व गोष्टी मिळतात. नंतर असुरक्षित कर्जदार, असे कर्जदार ज्यांनी काही गहाण ठेवून घेतलेलं नाही, त्यांना पैसे मिळतात. नंतर सरकारची देयके, कर वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या दिल्या जातात. आणि नंतर तुम्ही शेअरधारक म्हणजे कोण? शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करणारे लोकही. आता शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलेत आणि शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करायलेत. तर हे समजून घ्यावं लागेल काय प्रोसेस आहे बघा. ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे, ज्या कंपनीचे तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत, ती जर कंपनी बुडाली तर सर्वात शेवटी काय उरलं तर तुम्हाला वापस मिळणार आहे, म्हणजे शक्यता खूपच कमी आहे. तर या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तर हा कोड तर इम्प्लिमेंट केला, पण याच्या काय चॅलेंजेस आहेत, काय आव्हाने आहेत ते पाहू. तर काय होत आहे, आपलं जे एम आहे या कोड मागचं, ते रिझोल्युशन आणणं आहे. परंतु इथं काय होत आहे, लिक्विडेशन होत आहे. 50% जास्त केसेसमध्ये लिक्विडेशन होत आहे, कंपनी विकल्या जात आहे, कंपनी बंद पडत आहे. आणि हे एक मोठं आव्हान आहे. वेळ हा खूप लागत आहे, 600+ दिवस लागत आहेत. रिझोल्युशन प्लॅनच तयार होत नाही आहे, रिझोल्युशन प्लॅन तयार व्हायलाच वेळ लागत आहे, NCLTकडे केस जायलाच वेळ लागत आहे, खूप साऱ्या गोष्टींमध्ये वेळ लागत आहे. त्यामुळं 330 दिवस आपण वाढवले तरीसुद्धा 600+ दिवसाचा वेळ लागत आहे. पुन्हा काय आव्हाने आहेत? हेअर कट. तर हेअर कट ही संकल्पना म्हणजे काय, समजा SBI बँक आहे, यांनी काय केलेले 5000 कोटी कर्ज दिलेले, तर यांना सगळेच पैसे नाही मिळणार. तर यांना समजा भेटले 2000 कोटीच, तर जे 3000 कोटी यांचे लॉस झाले त्याला म्हणायचं हेअर कट. आणि हा हेअर कटचं प्रमाण बघा कसं आहे, 50%पेक्षा जास्त हेअर कट जो आहे तो बिअर करावा लागत आहे, सहन करावा लागत आहे. आणि 70% केसेसमध्ये असं झालेलं आहे, असं होत आहे. तर हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. तसेच न्यायाधीश कमतरता. आता जे ट्रिब्युनल्स आहेत, NCLTचे बेंचेस आहेत, त्याच्यामध्ये न्यायाधीशांची कमतरता, स्टाफची कमतरता, इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता, या सर्व गोष्टींची कमतरता आहे. COCs कमिटी ऑफ क्रेडिटर्सना जास्त अधिकार दिल्यामुळं यांनी जर सांगितलं की आम्हाला रिझोल्युशन प्लॅन स्वीकारायचंच नाही, तर झालं सगळं बंद, कंपनी विकून टाकावं लागेल. त्यामुळे या संबंधी सुद्धा आपल्याला
काहीतरी करण्याची गरज आहे. आणि हे जे आर्टिकल आपण आज पाहिलेलं आहे, पाहू लागलो सुरुवातीला, त्यात हाच मुद्दा उठवलेला आहे की यांना अधिकार पाहिजे, परंतु यांच्या अधिकारावरसुद्धा काही मर्यादा पाहिजे किंवा यांना अकाउंटेबल केलं पाहिजे. यांनी जर निर्णय घेतला आहे तर का घेतला आहे, काय नाही हे सांगितलं पाहिजे. सध्या यांना काहीच बंधन नाही. 66% जण म्हणले नाही रेझोल्यूशन स्वीकारायचं, नाही स्वीकारायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक छोटं अपडेटसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे या संदर्भात. 2021 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. याला म्हणायचं प्री पॅकेज इन्सॉल्वन्सी रिझोल्युशन प्रोसेस. तर हे कशासाठी आणलेलं आहे? सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग. याचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे. याचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. लिंक तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यावर एंड स्क्रीनला मिळून जाईल. तर हे कशासाठी आणलं? MSMEसाठी आणलं. 10 लाख ते 1 कोटीपर्यंत ज्या MSMEचं भांडवल आहे किंवा ज्या MSMEची व्हॅल्यू आहे त्यांच्यासाठी आहे. कारण बघा ना तुम्ही, एवढा उशीर लागत आहे आणि एवढी प्रोफेशनल पद्धत जी आहे ती 10 लाख ते 1 कोटीवाल्यांसाठी आणणं खूप कॉम्प्लेक्स आहे आणि वेळ खावा असल्यामुळं मध्ये यांचा उद्योग बंदसुद्धा पडू शकतो. कारण अगोदरच कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की MSMEज कशा अगोदरच व्हेंटिलेटरवर चालत असतात. त्यांना कॅपिटल लागत असते आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे, आता आपण बघितलं की कॅपिटल त्यांना द्यावं लागणार आहे आणि पुन्हा बँकरप्ट म्हणून त्यांना ठप्पा लागलेला असते. म्हणजे हे बंद करा तुम्ही, ना करा रेझोल्यूशन प्लॅन करा ना करा, बंदच पडणार असं जास्त केसमध्ये होऊ लागलं. त्यामुळं मग काय आणलं तर हे गोष्टी आणली की ह्याच्यामध्ये काहीच करायचं नाही की तुम्ही डेप्टर आणि क्रेडिटर जे आहेत, तर कर्जदार जे आहेत ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनीच प्लॅन करायचा, रेझोल्यूशन प्लॅन तयार करायचा ॲडव्हान्समध्ये NCLT कडून त्यांनीच अप्रूव्ह करून घ्यायचा. बस एवढंच आहे. त्याच्यामध्ये काय झालं, एवढा टाईम वाचला. या दोघांनीच संगनमत करून तयार केलं असल्यामुळं हे पुढे जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळं असं आणलं. आता हा मुद्दा आपण पाहिला नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. तर आपण बघितलं की ते MSMEचं जे आपण अमेंडमेंट ती आणली ती 10 लाख ते 1 कोटीपर्यंत होती. 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर ही प्रोसेस आहे बरं का. आपण जी पाहिली ना ती 1 कोटीपेक्षा जास्त डिफॉल्ट असेल, 1 कोटीपेक्षा जास्त पैसे जर बुडाले असतील या कर्जदारांचे, तर ही प्रोसेस फॉलो केल्या जाते. लक्षात घ्या. आता प्रश्न पाहूया. हा प्रश्न तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. अभ्यासक्रमाच्या आपल्या जनरल स्टडीज 3 सामान्य अध्ययन 3 याच्यामध्ये अर्थशास्त्र यामध्ये हा प्रश्न येतो. कीवर्ड आपल्याला इथं काय बघा, चर्चा करा एक दिलेला आहे आणि उदाहरण देऊन प्रक्रिया स्पष्ट करायची आहे. आपण ज्या गोष्टींची चर्चा केलेली आहे तीच चर्चा तुम्हाला इथं लिहायची आहे. कारण आपण प्रश्न तसा काढतो, कीवर्ड कोणताही असो, आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्याच तुम्हाला लिहावं लागल्या पाहिजे. प्रश्न बघा, नादारी व दिवाळखोरी संहिता काय आहे या संदर्भात असलेल्या आव्हानांची चर्चा करा व एक वास्तविक उदाहरण देऊन प्रक्रिया स्पष्ट करा. तर वास्तविक उदाहरण आपण घेतलेलं नाही, मुद्दाम हे मी प्रश्नामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक रिअल एक्झाम्पल घ्यायचं आहे. म्हणजे आता ही 2016 पासून कोड लागू झालेला आहे. आता खूप सारे उदाहरण तुम्हाला मिळून जातील. तर तुम्ही उत्तर लिहिताना एका रिअल उदाहरण एक अभ्यासायचं आणि ते उदाहरण तुमच्या प्रश्नामध्ये लिहायचं. जर तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी अडचण येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उत्तर देईल, ते तुम्ही रेफर करू शकता. काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.